चांदवड तालुक्यातील मुंबई आग्रा रोडवर राहुळ घाटात जिओ पेट्रोल पंपासमोर स्कूल बस व कार गाडीचा अपघात। अपघातात 4 जण गंभीर जखमी। सुदैवाने बसमधील विद्यार्थी बचावले। चांदवड मुंबई आग्रा महामार्गावर राहुळ घाटात जिओ पेट्रोल पंपासमोर स्कूल बसला 4 चाकीने पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले। मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 8:40 राहुळ घाटात जिओ पेट्रोल पंपासमोर स्कूल बस व 4 चाकी कारचा अपघात झाल्याची माहिती मिळताच राहुळ घाट अपघात स्थळी जवळच उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान ज्ञानेशधाम रत्नागिरी यांची विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी पोहोचली व अपघातग्रस्तांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। चांदवड येथील स्कूल बस क्रमांक MH AK 1679 ही बस मुलांना घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला आधीच उभी होती। त्यावेळी पाठीमागून सुसाट येणारी स्विफ्ट कार क्रमांक GJ 15 CJ 7303 या कारवरील वाहन चालकाचा कारवरील ताब्याचा नियंत्रण सुटल्याने कारने बसला पाठीमागून धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टप्प्यापर्यंत दाबला गेला। त्यात कारचा चकनाचूर झाला। यावेळी बसमध्ये बसलेल्या शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला। सोमाटोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने 4 चाकी वाहनाला बाहेर काढले। वाहन चालक अति वेगाने वाहन चालवतात व परिणामी वाहनावरील नियंत्रण सुटते। यातून असे अपघात होतात। सदरची स्कूल बस ही सोंदाणे कडून चांदवडकडे जात असताना स्कूल बसला 4 चाकी स्विफ्ट कारने पाठीमागून धडक दिली। यात मनोज शिवाजी गटरे वय 40 वर्ष राहणार बोरकुल, स्वप्नील दादाजी बच्छाव वय 35 हे दोघेही गंभीर जखमी झाले आहे। या दोघांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर अजूनही 2 रुग्णांना मालेगाव येथे उपचारासाठी पाठवले। त्यांची नावे मिळू शकली नाही तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आले। सोमा कंपनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत रुग्णवाहिकेने व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत करून तातडीने रुग्णांना रुग्णालयात दाखल केले। या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. कृष्णा म्युझिकल इव्हेंट्स अर्थात सौ किरणताई गोसावी व श्री जगदीश गोसावी सर प्रस्तुत एक सुरेल भजन संध्याचा कार्यक्रम दिनांक 1 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता मोदकेश्वर मंदिर बापू बंगल्याजवळ इंदिरानगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। अतिशय छान गायक गायिका यात भक्तिगीते सादर करणार आहेत। तर आपल्या सर्व सन्माननीय प्रेक्षकांनी उपस्थिती लावावी ही नम्र विनंती। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
नेताजींच्या कन्येचा सन्मान. अनिता बोस फाफ ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकुलती एक कन्या. ती अवघ्या 4 आठवड्यांची असताना नेताजींनी तिला व आपली पत्नी एमिली हिला युरोपमध्ये सोडून दक्षिण आशियाच्या दिशेने कूच केलं. जपानच्या साहाय्यानं ब्रिटिशांचा पराभव करून भारत स्वातंत्र्य करण्यासाठी. पुढे 2-2.5 वर्षांच्या धामाधुमीनंतर नेताजींचा दुर्दैवी व गृढ मृत्यू झाला. त्यामुळे आपल्या मुलीला ते पुन्हा भेटू अथवा पाहू शकले नाही. अनिताला अर्थातच तिच्या आईनं एमिलीनं वाढवलं. मुलीचा व स्वतःच्या आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी नेताजींची पत्नी एमिली ट्रंक कॉल ऑफिसमध्ये विविध शिफ्टमध्ये काम करत असे. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ब्रिटिशांच्या अटी झुगारून तात्कालीन सरकारनं नेताजींच्या पत्नीला सन्मानानं भारतात बोलवायला हवं होतं व तिच्या चरित्रार्थाची व्यवस्था करायला हवी होती. पण तसं घडलं नाही. त्यामुळे अनिताचं भारताशी काही संबंध येऊ शकला नाही. नेताजींचं मोठपण मात्र एमिलीनं अनिताच्या मनावर चांगलंच ठसवलं होतं आणि एक फार महत्वाची गोष्टही सांगितली. तुझे वडील महान पुरुष होते, पण त्यामुळे तू महान होत नाहीस. तुला तुझा मोठेपणा स्वतः सिद्ध करावा लागेल. अनिता उत्तम शिक्षण घेऊन मोठी झाली आणि तिने अर्थतज्ञ म्हणून नावलौकिक कमावला. नेताजींच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी तिने अनेक अयशस्वी प्रयत्न केले. नेताजींच्या अस्थी भारत सरकारनं जपानमधून भारतात आणाव्यात व DNA टेस्ट करावी ही तिची मागणीही मान्य करण्यात आली नाही. ती सध्या ऑस्ट्रेलिया देशाची नागरिक आहे. तिचे पती अर्थातच ख्रिश्चन आहे. त्यांचं आडनाव फाफ, परंतु तिनं भारताशी असलेली आपली नाळ तोडलेली नाही. तिच्या 3 मुलांची नावं पीटर अरुण, थॉमस कृष्णा आणि माया कॅरिना अशी ख्रिश्चन हिंदू रसमिसळ असलेली आहे. आणि ताजीचं वय आता 80 आहे. दिनांक 23 जानेवारी रोजी भारत सरकारनं एक अतिशय चांगली गोष्ट केली. नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्त भारताच्या जर्मनी मधल्या दूतावासानं एक खास भोजन समारंभ आयोजित केला व सन्माननीय अतिथी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून अनिताजींना बोलावलं. भारतानं बोस कुटुंबाची जी उपेक्षा केली त्या पार्श्वभूमीवर हा सन्मान अगदीच किरकोळ आहे. पण सरकारी नियंत्रणानं नेताजींच्या 125व्या जयंती वेळी किमान त्यांच्या कन्येचं स्मरण केलं हे नसे थोडके. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या समारंभाच्या वेळी अनिताजींनी गेस्टबुक मध्ये 2 ओळींचा अभिप्राय नोंदवला आणि शेवटी 2 समर्पक शब्द लिहिले. जय हिंद. हे केवळ अनिता बोस यांचे नाहीत, त्यांच्या धमन्यातून वाहणाऱ्या सुभाष बाबूंच्या रक्ताचा तो सहज हुंकार आहे. नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज महिला मंडळाचा आगळा वेगळा हळदी कुंकूचा व मनोरंजन कार्यक्रम बघावयास मिळाला. नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज यांचे कार्यालय शिवधाम येथील हॉलवरती महिला मंडळातर्फे हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
कार्यक्रमामध्ये आर्टिस्ट किरण गोसावी यांनी हिंदी मराठी सुमधुर गाण्यांच्या मेजवानी घेतली। त्यावरती संपूर्ण महिलांनी मुक्त वातावरणात डान्स करण्याचा आनंद घेतला। कुटुंबाच्या रोजच्या दैनिक भाग दोडीमधून मुक्त होऊन कुठेतरी जगण्याचा आनंद शोधावा असंच काहींचा प्रयत्न इथे बघावयास मिळाला। यावेळी बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक मेट्रो न्यूज चॅनलचे संपादक कविता गोसावी, पूनम भारती, अध्यक्ष लता गोसावी, चित्रा द्वारकाताई गोसावी, अश्विनी गोसावी पंचवटी, अनितागिरी सिडको, वर्षा गोसावी सिडको संपूर्ण जिल्ह्यातील महिलांनी रंगीत संगीत साजरा केला। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुष्प महोत्सव 2025। पुष्प उत्सव 2025 मध्ये नामवंत सेलिब्रिटींचे नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन नाशिक महानगरपालिका आणि उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग सादर करत आहे। फुले, फळे, झाडांचे स्पर्धात्मक प्रदर्शन। तारीख 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025। स्थळ राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक। आपल्या आवडत्या फुलांपासून स्वादिष्ट फळांपर्यंत आणि विविध प्रकारच्या झाडांच्या प्रदर्शनासाठी अवश्य भेट द्या। दरवर्षी नमस्कार, मी रितिका श्रोत्री। नाशिक महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्पोत्सव 2025 चे आयोजन 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले। या पुष्पोत्सवासाठी मी खूप एक्साइटेड आहे, कारण मला आग्रहाचं निमंत्रण मिळालंय नाशिक महानगरपालिका आणि लक्षम प्रोडक्शन्स यांच्याकडून। या पुष्पोत्सवात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं तर पाहायला मिळणारच आहेत, बट त्याचबरोबर खूप छान सजावटी सुद्धा पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही नक्की या पुष्पोत्सवाला भेट द्या आणि मला सुद्धा भेटायला नक्की या। 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता भेटूयात नाशिक इथे। नमस्कार। नाशिक महानगरपालिका नाशिक कामगार कल्याण विभाग दिनांक 31 जानेवारी 2025। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेतील विविध संवर्गातील व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नियत वयोमानाने माहे जानेवारी 2025 मध्ये सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्ताने सदर सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे पार पडला। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या वतीने उप आयुक्त नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या शुभ हस्ते सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सुरक्षा अधिकारी सुरेश दाते, वरिष्ठ लिपक लक्ष्मण बोडके, NNM मनोरमा ठाकूर, इलेक्ट्रिशियन गोरख पाटील, क लिपक सुलभा कुलकर्णी, माणिक इंगळे, बबन गांजवे,
लीडिंग फायरमॅन हेमंत बेलगावकर, सुनील पाटील, संजय घाटे, वाहन चालक सतीश रौदळ, महेश वायगणकर, बिगारी मिलिंद कुसमोडे, विकास काळे, वत्सला खोडे, शरद भालेराव, विजय राऊत, शिपाई अलीम शेख, सफाई कामगार संजय जाधव, विजय जाधव, शोभा पटाईत, दीपक मकवाना, संजय बिडलॉन, विनोद कल्याणी, सुनीता बागडी, मालती साबळे, लीला उन्हवणे, भारती गोहिल या अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन वृक्षारोप देऊन सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना सेवापूर्ती निरोप देण्यासाठी मनपाचे उप आयुक्त समाज कल्याण नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदींसह नितीन बागुल, इफ्तेखार शेख, आनंद भालेराव, सागर तळपदे आदी उपस्थित होते. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचे सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. या प्रसंगी दशनाम गोसावी समाज समाधी बचाव कृती समितीचे अध्यक्ष कैलास गोसावी, बीबीएस न्यूज नेटवर्क महाराष्ट्र 24 तास संचालक व नाशिक मेट्रो न्यूजचे संपादक भरत गोसावी, मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे व यांचे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक जिल्हा भूमी अभिलेख अध्यक्ष श्री सानप व उपाध्यक्ष काजळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित कार्यालयामध्ये महिला अधिकारी असल्यामुळे ते आमदार, खासदार व कोणालाही दाद देत नाही, सहकार्य करत नाही अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. 8 दिवसात कारवाई झाले नाही तर मनमाड, नांदगाव येथील अधिकारी वरिष्ठांकडून दाद मागणार असल्याचं समजते. बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. Shankar Education Societies, Dr. Kuche Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Deolali Camp 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi Medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. Shankar Education Societies, Dr. Kuche Subhash High School. आपापल्या मुलींची काळजी घ्या. दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी स्थळ चापानेर ते हसनखेडा रस्त्यावर घडलेली थरारक घटना. जातेगाव तालुका नांदगाव येथील 16 वर्षीय तरुणी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून आलेला छोटा हत्ती गाडीतील एका सराईत गुन्हेगाराने मुलीला बेशुद्ध करून गाडीत टाकले असता शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहिली व मणेगाव फाट्याच्या दिशेने निघालेले भरधाव वेगात असलेल्या गाडीची फोनवरून माहिती दिली असता माणेगाव फाट्यावर रस्ता अडवला असता सदरील पिकअप गाडीने गाड्या उडवून चापानेरच्या दिशेने निघाला. औराळी फाट्यावर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता येथेही गाड्या उडवून दिल्या. त्यानंतर हसनखेडा येथेही असाच प्रकार झाला, परंतु तेथे ट्रॅक्टरने गाडी अडवली व मुलीची सुखरूप सुटका केली. मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. यामध्ये एका स्कॉर्पिओ गाडीने पिकअप अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही उडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शाळकरी मुलीची पालकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील माझ्या बांधवांना, भगिनींना बीबीएस न्यूज नेटवर्क तर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. आपल्या पालकांनी आपल्या मुलांना बेवारस सोडू नका. अनजान व्यक्तींबरोबर पाठवू नका. समाजामध्ये अनेक सैतान निर्माण झाले आहेत. त्यांची आपल्या आया बहिणींवर नजर आहे. त्यांना मोकाट सोडू नका. त्यांच्यावरती आपल्या समाज बांधवांनी नजर ठेवा. जिथे दिसतील तशाशा कुनीतीवाल्यांना ठेचून काढा. कारण त्यांना मोकळं सोडणं म्हणजे आपल्या परिवारावर त्यांची नजर पडू शकते. रोहिंगे, बांगलादेशी व काटकळ स्थानक करणाऱ्या व्यक्तींवरती लक्ष ठेवा. त्यांना थारा देऊ नका. मदत करू नका. घुसमुक्त महाराष्ट्रासाठी आपले हे योगदान करा. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिक महानगरपालिका, नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभाग, ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी नाशिककरांनी सक्रियपणे प्रयत्न करावे. मनपा आयुक्त मनीषा खत्री. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी आज घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या. त्यांनी नागरिकांना कचरा देताना ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचं आवाहन केलं आहे, ज्यामुळे कचऱ्याचे योग्य विलगीकरण होईल आणि त्याचा प्रभावीपणे व्यवस्थापन करता येणे शक्य होईल. आयुक्त खत्री यांनी नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक विभागातील घंटागाड्यांची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी त्यांनी नागरिकांना घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना ओला आणि सुका कचरा विलगीकरणाचे महत्त्व सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सेवा स्मिता झगडे, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक अजित निकत आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या पाहणी मोहिमेत आयुक्त खत्री यांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, शिवराम वज्रेनगर आणि गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकची दैनंदिन स्वच्छता ठेवावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. आयुक्त खत्री यांनी नवीन नाशिक भागातील पवननगर, उत्तम नगर आणि त्रिमूर्ती चौक या रस्त्यांची देखील पाहणी करून दैनंदिन झाडलोट व स्वच्छतेबाबत सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची स्थिती तपासून आढावा घेतला. आयुक्त खत्री यांनी सांगितले की आपण सर्वांनी मिळून नाशिक शहरात स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. योग्य कचरा विलगीकरणामुळे महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या कार्यात अधिक सक्षमतेने कार्य करणे शक्य होईल. नागरिकांचे आरोग्य अबाधित दाखवण्यासाठी शहर स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी या आव्हानाला प्रतिसाद देऊन कचरा टाकताना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची आवश्यकता अधिक महत्त्वाची आहे. यामुळे नाशिकच्या सर्व परिसरात स्वच्छता राखण्यात मदत होईल आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासही मदत मिळेल, असं आयुक्त मनीषा खत्री यांनी यावेळी सांगितले. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ.
या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिक रोड येथील महावितरणाच्या गेटवर MSEDCL मीटर रीडर कंटात्री कामगार संघटना यांचे आजपासून मीटर रीडिंग व बिल वाटपाचे काम बंद आंदोलन. मी कृष्णा घाटोळ, नाशिक जिल्हा मीटर रीडर संघटनेचा जिल्हाध्यक्ष. आम्ही इथं या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहे. एक दिवशी आमचं हे उपोषण आहे. तर आमच्या मागण्या अशा आहे की आम्ही मीटर रीडर जे आहेत, जे आता सध्या कंत्राटी आम्ही ठेकेदाराच्या हाताखाली काम करतोय, तर आम्हाला एक तर शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही जिल्हाधिकारी, आपले कार्यकारी अभियंता यांना सर्वांना आम्ही निवेदन दिलं. सर्व आम्ही आज 1 फेब्रुवारी या दिवसापासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे, कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगाराच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत आम्हाला शाश्वत रोजगार यांनी उपलब्ध करावा. किमान वेतन कायद्याअंतर्गत सर्व मीटर रीडर कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या. मीटर रीडर कामगारांच्या राज्य शासनाने देयक भत्ते आणि विधायक सुविधा लागू करण्यात यावी. मीटर रीडर हे कंत्राटी पद आउटसोर्सिंग बहुस्रोत कामगार म्हणून समाविष्ट कराव्या. अशा मागण्यांसाठी आम्ही इथं आज उपोषणासाठी बसलेलो आहे. एक दिवस उपोषणासाठी. नाव दिनेश निळे, मी नाशिक जिल्हा मीटर रीडर संघटनेचा सदस्य आहे. तरी आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून महावितरणाचे मीटर रीडिंगचे व बिल वाटपाचे काम करतो. आता स्मार्ट मीटर आल्यामुळे आमच्यावर बेरोजगाराची वेळ येणार आहे. तरी आम्हाला शासनाने शाश्वत रोजगार द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. नाहीतर आम्ही बेमुदत संप आजपासून 1 फेब्रुवारी 2025 पासून करणार आहोत. यांनी अशी आम्हाला शासनाला विनंती आहे की आम्हाला शाश्वत रोजगार लवकरात लवकर द्यावा. कारण आमच्या सर्व मीटर रीडरांवर बेरोजगाराची वेळ येऊन त्यांच्या कुटुंबावर पण ती वेळ येणार आहे. संतोष जाधव, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन चालूच राहणार आहे. आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीनं पूर्ण मीटर रीडर काम बंद आंदोलन करीत आहोत. आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहे. आमच्या मागण्या कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगारांच्या वयाच्या सेवानिवृत्ती शाश्वत रोजगार देण्यात यावा. कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगारांना समान वेतन लागू करणे. किमान वेतन कायदा अंतर्गत सेवा मीटर रीडर कामगारांना किमान वेतन मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना. मीटर रीडर कामगारांना राज्य शासनाने इतर देय भत्ते आणि वैद्यकीय सुविधा लागू करणे. मीटर रीडर हे पद कंत्राटी आउटसोर्सिंग बाह्यस्रोत कामगार म्हणून समाविष्ट करणे. या आमच्या मागण्या आहे. या मागण्या पूर्ण सरकारने लवकरात लवकर कराव्या ही माझी विनंती. कि पानी में डूबे तो मृत्यु निश्चित, पानी में डूबे तो मृत्यु निश्चित और भक्ति में डूबे तो मुक्ति निश्चित. दुनिया रचने वाले को भगवान कहते हैं और संकट हरने वाले को हनुमान कहते हैं. ना किसी को नाराज करके जियो, ना किसी से नाराज होकर के जियो.
जिंदगी बस कुछ पलों की है, सबको खुश रखो और खुश होकर के जियो। 5 तत्व का पुतला प्राणी, सूरत सबकी न्यारी, कलाकार है कैसा भगवान, उससे दुनिया हारी। जैसी करनी वैसी भरनी, कर ले सुंदर काम, रेमन अब तू चेत जा, भजले हरि का नाम। जिंदगी मिली है तो कुछ करके दिखाओ, जिंदगी मिली है तो कुछ करके दिखाओ। वक्त अगर खराब है तो उसे बदल के दिखाओ। मित्र वही जो भीड़ में खोने ना दे, और लक्ष्य वही जो रात में सोने ना दे। जिसकी गति और मति सत्य की होती है, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं। जिन खेतों में बारिश नहीं होती वहाँ की फसलें खराब हो जाती हैं, और जिन घरों में धर्म संस्कार नहीं होते वहाँ की नस्लें खराब हो जाती हैं। हमारे जीवन में 7 सुख होते हैं, और वो 7 सुख कौन कौन से सुख होते हैं? पहला सुख निरोगी काया, दूजा सुख घर में माया, तीसरा सुख कुलवंती नारी, चौथा सुख पुत्र हो आज्ञाकारी, 5वां सुख स्वदेश में वासा, 6वां सुख राज हो पासा, 7वां सुख संतोषी जीवन, ऐसा हो तो धन्य हो जीवन। हाँ? आवत ही हर्षै नहीं, नैनन नहीं स्नेह, आवत ही हर्षै नहीं, नैनन नहीं स्नेह, तुलसी तहा न जाइए कंचन बरसे में। कि जिस स्थान या जिस घर में आपके जाने से लोग खुश ना होते हो, और उन लोगों की आंखों में आपके प्रति प्रेम और ना ही स्नेह हो, तो वहाँ हमें कभी नहीं जाना चाहिए, चाहे वहाँ धन की वर्षा क्यों ना होती हो। हाँ? यदि किसी बच्चे को उपहार ना दिया जाए तो वह थोड़ी देर रोता है, पर संस्कार ना दिए जाए तो जीवन भर रोएगा। शिक्षा कहीं से भी प्राप्त की जा सकती है, लेकिन संस्कार हमेशा घर से ही मिलते हैं। कुदरत यानी भगवान ने हमें आनंद ही आनंद दिया है, दुख तो हमारी खोज है। तीर को आगे छोड़ने से पहले पीछे खींचना पड़ता है, ठीक उसी प्रकार अच्छे दिनों के लिए बुरे दिनों से लड़ना पड़ता है। गति के लिए चरण और प्रगति के लिए आचरण बहुत जरूरी है। रिश्ता गहरा हो ना हो, परंतु भरोसा गहरा होना चाहिए, क्योंकि गुरु श्रेष्ठ वही जिसकी प्रेरणा से किसी का चरित्र बदल जाए, और मित्र श्रेष्ठ वही जिसकी संगत से रंगत बदल जाए। भरोसा सब पर कीजिए, लेकिन संभल कर, क्योंकि कभी कभी खुद के दांत ही जीभ को काट लेते हैं। इत्र मित्र चित्र और चरित्र किसी की पहचान के मोहताज नहीं, यह चारों तो अपना परिचय स्वयं देते हैं। जीवन में जो कुछ भी करो पूर्ण समर्पण के साथ करो। प्रेम करो तो मीरा की तरह, भक्ति करो तो हनुमान की तरह, प्रतीक्षा करो तो शबरी की तरह, शिष्य बनो तो अर्जुन के समान, और मित्र बनो तो स्वयं कृष्ण के समान। आर्थिक स्थिति कैसी भी हो, खुश रहने के लिए मानसिक स्थिति का मजबूत होना जरूरी है। रावण जब मृत्यु शैया पर था तब उसने श्री राम जी से एक बहुत ही अच्छी बात कही कि मैं तुमसे हर मामले में बड़ा हूँ, उम्र में, बुद्धि में, बल में मेरा कुटुंब भी तुमसे बड़ा है, धन दौलत में भी मेरा राज्य तुमसे बड़ा है, फिर भी मैं हार गया और तुम जीत गए। जानते हो क्यों? क्योंकि तुम्हारा भाई तुम्हारे साथ था और मेरा भाई मेरे खिलाफ था। इसलिए सज्जनों, सदैव साथ रहिए, क्योंकि जब प्रेम बटा तो लिख गई रामायण, और जब संपत्ति बटी तो लिख गई महाभारत। हाँ, इसलिए अपने अपने घर में, भाई भाई में हमेशा साथ रहिए।
भाई भाई का रिश्ता भगवान ने विपत्ति बांटने के लिए बनाया था, लेकिन यह तो संपत्ति बांटने तक ही सिमट कर रह गया। जब बिना भाई के रावण हार सकता है, भाई के साथ प्रभु श्री राम जी जीत सकते हैं, तो हम और आप किस घमंड में हैं? दुनिया में अमीर रोता है, गरीब रोता है, परंतु जो हनुमान जी का जयकारा लगाता है वो चैन की नींद सोता है, वो चैन की नींद सोता है। सज्जनों, हनुमान जी एक ऐसे देवता है जिनको यह वरदान प्राप्त है कि जो हनुमान जी की शरण में आएगा उसका कलयुग कुछ नहीं बिगाड़ पाएगा। जिन भक्तों ने पूर्ण भाव व निष्ठा से हनुमान जी की भक्ति की है, उनके संकटों को हनुमान जी ने दूर किया, उनके कष्टों को हनुमान जी स्वयं हर लेते हैं। हनुमान जी के भक्तों को जीवन में कभी भी परिस्थितियों का सामना नहीं करना पड़ता है। सज्जनों, आज मैं आपको हनुमान जी के कुछ ऐसे प्रसंग बताती हूँ। नंबर 1, रामचरितमानस में हनुमान जी को महावीर कहा गया है। वीर शब्द तो बहुतों के लिए प्रयोग में लाया गया, जैसे भीष्म, भीम, मेघनाद, रावण इत्यादि, परंतु महावीर शब्द मात्र हनुमान जी के लिए प्रयोग में लाया गया है। सज्जनों, रामचरितमानस के अनुसार वीर वो है जो 5 लक्षण से परिपूर्ण: विद्यावीर, धर्मवीर, दानवीर, कर्मवीर और बलवीर। परंतु महावीर वो है जिसने 5 लक्षण के वीर को अपने वश में कर रखा, और राम जी में ये 5 लक्षण थे और हनुमान जी ने अपने वश में कर रखा था। कहते हैं ना कि भगत के वश में है भगवान, और हनुमान जी तो श्री राम जी की परम भक्त है। और रामचरितमानस की यह चौपाई इसे सिद्ध करती है कि सुमिर पवन सुत पावन नामू, अपने बस करी राखे राम। रामचरितमानस में हनुमान जी को महावीर बजरंगी भी कहा गया है। इंद्र के ऐरावत हाथी में 10,000 हाथियों का बल होता है। ऐरावत में कितने 10,000 हाथियों का बल होता है ऐरावत में। दिक्पाल में 10,000 ऐरावत जितना बल होता है, और इंद्र में 10,000 दिक्पाल जितना बल होता है। परंतु हनुमान जी की सबसे छोटी उंगली में 10,000 इंद्र का बल होता है। माताओं बहनों, हनुमान जी में इतना बल उनके आजीवन ब्रह्मचर्य पालन के कारण था। नंबर 2, एक बार हनुमान जी से प्रसन्न होकर माता सीता ने उन्हें हीरो का एक हार दिया और बाकी सेवकों को भी रतन जड़े आभूषण दिए। हनुमान जी ने उस हार को ले लिया माता से, और फिर उस हार के प्रत्येक हीरे को निकाल कर और घुमा घुमा कर देखने लगे, और फिर उन्हें चबा चबा कर जमीन पर फेंकने लगे। यह देखकर माता सीता को थोड़ा क्रोध आ गया, और माता सीता तुरंत हनुमान जी से बोली कि हनुमान, ये आप क्या कर रहे हैं? इतने मूल्यवान हार को आप नोच खसोट कर नष्ट कर रहे हैं, नीचे फेंक रहे हैं। तो अश्रुपूरित नेत्रों से हनुमान जी बोले कि माते, मैं तो केवल इन रत्नों को खोलकर यह देखना चाहता था कि इनमें मेरे प्रभु श्री राम और माता सीता बसते हैं अथवा नहीं। आप दोनों के बिना इन पत्थरों का मेरे लिए क्या मूल्य है? वहाँ पे खड़े बाकी सेवक भी ये सभी घटना देख रहे थे, और वे तुरंत बोले कि हनुमान, यदि इस निर्जीव वस्तु में श्री राम नहीं तो श्री राम कहाँ है? हनुमान जी ने कहा कि श्री राम तो मेरे हृदय में बसते हैं, और इतना कहते ही उन्होंने अपनी छाती चीर डाली, और सज्जनों, माता सीता सहित सभी सेवकों को
हनुमान जी के हृदय में प्रभु श्री राम के दर्शन। बताओ, भगवान हम सभी के हृदय में विद्यमान है, इन्हें कहीं बाहर खोजने की आवश्यकता नहीं है।